शक्तीपीठ महामार्ग हाही एक राजकारणाचा नवा मुद्दा बनतो आहे। कोल्हापुरातलं आंदोलन हा या निमित्तानं परस्परांवर टीका टिप्पणी करण्याच्यासाठीचा एक नवा पायंडा पाडतोय। माझ्या मतदारसंघाच्या विकासासाठी मी रस्त्याच्या समर्थनात आहे आणि मी मतदारसंघातील मुख्य महामार्गाशी जोडला जावा व मतदारसंघाच्या पर्यटन विकास पायाभूत सुविधा माध्यमातून नागरिकांच्या चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी मी शक्तीपीठ महामार्गाच्या समर्थनासाठी सुरुवातीपासून माझी भूमिका मांडलेली आहे। समर्थनात मी मोर्चा काढलेले आहेत आणि घेतला आहे। सर्व मी शेतकरी बांधवांना एवढंच विनंती करतो, ज्यांची जमीन अजून रिपेअर तयार नसेल तर जमीन तुमची 4.5 एकर जाणार 3 एकर जाणार कसं शक्य आहे? आपण जाऊ, आपण बांधावर जाऊ, आपण घरी घरी जाऊ, चर्चा करून त्यानंतर आपण त्या पुढील आपण सर्व जनतेच्या विचाराने त्यांच्या म्हणण्यानुसार आपण तसा मार्ग काढू हेच मला विनंती आहे। हा शक्तीपीठ खास सिंधुदुर्गामध्ये ज्या वेळेला खाली वळवला जातोय त्यावेळेला सिंधुदुर्गातले इको सेन्सिटिव्हचे सर्व गाव ज्या इको सेन्सिटिव्ह जिथे लागू केलेलं आहे त्या गावातून आज शक्तीपीठ नेण्याचा प्रयत्न केला जातोय। केवळ आणि केवळ त्या ठिकाणी सध्याच्या राजकारण्यांनी जे घेतलेल्या जमिनी आहेत त्या जमिनींना सोन्याचा भाव यावा म्हणून आज शक्तीपीठाचा खटाटोप चाललेला आहे। त्याला सिंधुदुर्गामध्ये सुद्धा तेवढाच कडाडून विरोध केला जाईल।